श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. कर्म असतात सुख दुःखाचे कारण. आपले कर्म असतात सुख दुःखाचे कारण. सर्व आशा संपतात जिथे तिथे आठवावे स्वामी चरण. सर्व आशा संपतात जिथे तिथे आठवावे स्वामी चरण. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर नक्कीच आजचा दिवस आनंदात जाईल, तसाच इथून पुढे येणारा प्रत्येक क्षण देखील आनंदातच जाणार आहे. पण तो क्षण जर आनंदात घालवायचा असेल तर स्वामी सोबत असणं गरजेचं आहे. आणि स्वामींची सोबत कशी मिळवायची, स्वामींची साथ आपल्याला कशी लाभेल हे शिकवण्याचं काम आपले स्वामी संदेश करत असतात. त्यामुळे रोज एक तरी स्वामी संदेश ऐकावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. कारण संदेश आपल्या कानावर पडता क्षणी आपल्या शरीरामध्ये स्वामींची ऊर्जा प्रस्थापित होते आणि जणू काही आपल्या शरीरामध्ये स्वामी संचार करू लागतात आणि स्वामी आपल्याला एकच सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी भक्त हो, आजही तुम्हाला हा स्वामी संदेश ऐकायचा असेल तर पुढे दिलेल्या नंबरपैकी एकच नंबर, एकच अंक तुम्हाला निवडायचा आहे तुमच्यासाठी. आणि मग बघा तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे हे तुम्हाला समजणार आहे. आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही, सोडत नाही. तर चला, ज्यांनी 444 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. अशा भक्तांना स्वामी सांगू इच्छितात की जिथे तुझी कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जिथे तुझी कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जे तुला पचत नाही ते कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावरही तुझा राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे एकदा तुझ्या नजरेतून उतरून गेले त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. अरे, वेळ पाहून जे बदलतात त्यांना तू कधी मित्र मानायचं नाही. अन्यायाविरुद्ध लढताना कधीच कोणाला घाबरायचं नाही. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ मात्र तू कधी सोडायची नाही. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ मात्र तू कधी सोडायची नाही. धन दौलत गाडी बंगला कितीही आली तरीही तू मात्र त्याचा गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःखाचं आणि संघर्षाचं रणांगण आहे. आयुष्य हे सुख आणि दुःखाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय हे रणांगण मात्र सोडायचं नाही. विजयी झाल्याशिवाय हे रणांगण मात्र तू सोडायचं नाही. अरे, तू फक्त स्वतःच्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं मिळेल की तुला मागायला काहीच उरणार नाही. सुख आणि दुःख कर्मांनुसार मिळत असतात, परंतु गरीब आणि श्रीमंती याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. खरं तर सुखाचा आणि दुःखाचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध नसतो. अरे, हसायचं झालं ना तर एखादा व्यक्ती झोपडीतही हसतो आणि रडायचंच म्हटलं तर एखादा व्यक्ती महालात राहूनही रडतो. आता तूच सांग, याचा संबंध तू गरीब आणि श्रीमंतीशी कसा जोडू शकतो? त्यामुळे तुझं तुला ठरवायचं आहे, तुला आनंदी राहायचं आहे की दुःखात राहायचं आहे. दुःख शोधलं तर सर्वत्र तुला दुःखच आढळणार आहे, परंतु सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख हे अगदी तुझ्या जवळ आहे, तुझ्या मनामध्ये आहे. म्हणून सांगतोय, तू फक्त आनंदात जगायला शिक आणि जगताना आमचं नाव घेऊन चालायला शिक. आम्ही आनंद घेऊन तुझ्यापर्यंत येऊ आणि तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक निवडला आहे म्हणजेच 222 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे, मनुष्य म्हणून जन्माला आला आहेस तर सुखाने आयुष्य जगावं. काल तुझ्याबरोबर काय घडून गेलं याचा विचार करत बसण्यापेक्षा, त्याच विचारामध्ये झुरत बसण्यापेक्षा उद्या तुला काय करायचं आहे, उद्याचा दिवस तुला कसा घालवायचा आहे यावर विचार कर. जे झालं ते झालं, ते पुन्हा बदलता येणार नाही हे तर तुला ठाऊक आहे ना. तरीही तू त्याच गोष्टींचा विचार करतो आणि आजचा दिवसही तू घालवतो. आणि मग आजचा काल कधी होऊन जातो हे तुझ्या लक्षातच येत नाही. त्यामुळे तुझ्या हातामध्ये आजही आहे आणि उद्याही आहे. तुला जर उद्या चांगला घालवायचा असेल तर तुला कालचा विचार सोडून द्यावा लागेल. कालच्या गोष्टींमधून फक्त तुला अनुभव घ्यायचा आहे आणि पुढे चालायचं आहे. बघ, तुझं भविष्य आणि तुझं वर्तमान दोनही चांगलं करण्याची संधी तुझ्याकडे स्वतःहून चालत येईल. फक्त तू सकारात्मक विचार करायला शिक.
हे जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, अशा ठिकाणी कधी तू बसू नकोस ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तू जेव्हा त्या ठिकाणाहून उठून जातो त्या ठिकाणी पुढची चर्चा ही नेहमी तुझीच होत असते, तुझ्याबद्दलच त्या ठिकाणी बोललं जात असतं, पण हे तुला ठाऊकच नसतं. म्हणून अशा ठिकाणी तासनतास वेळ घालवण्यापेक्षा तू आमच्या नामस्मरणात रममाण व्हायला शिक. मग कधीच तुला कोणाकडे मागावी लागणार नाही मदतीची भीक, कधीच तुला कोणाकडे मागावी लागणार नाही मदतीची भीक. प्रेम आणि विश्वास स्वतःवर आणि या स्वामींवरती 100% असेल तर इतरांकडून अपेक्षा करण्याची तुला कधीच गरज भासणार नाही. हळवं मन इथे घेऊन फिरत जाऊ नको, तुझं हळवं मन इथे घेऊन फिरत जाऊ नकोस. त्याला ओरबाडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला देखील शिक, कारण काही जण तुझ्या भावनांचा खून करून तुझ्या समोर असुरी मजाही लुटतात. म्हणून थोडंसं व्यावहारिक हो, पण हा व्यावहारिकपणा कुणाला फसवण्यासाठी नव्हे तर तुझी कोणाकडून फसवणूक होऊ नये म्हणून असावा, एवढं मात्र ध्यानी ठेव. असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव, असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझाही पण तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, बदलेल एक दिवस तुझाही पण तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 555 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी आजचा स्वामी संदेश काय आहे ते सांगायला सुरुवात करते. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे, आमच्या मार्गावर चालायचं म्हटलं तर त्रास हा होणारच. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, तुझी सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी मनोबल कमी करणारे, इतकंच काय तर सेवेलाही नावं ठेवणारे आणि देवालाही दगड बोलणारे तुला भेटणारच. पण सेवा करताना कोण काय बोलतं, कोण काय करतं याकडे तू लक्ष देऊ नको. याकडे लक्ष न देता तू फक्त तुझी सेवा करत राहायची. आणि सोबत 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तुझी परीक्षा बघतोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आमच्या सेवेत लोकांसाठी नाही तर आमच्यासाठी येतोय. तू आमच्या सेवेत लोकांसाठी नाही तर आमच्यासाठी येतोय. आणि आमची सेवा करणाऱ्याच्या वाट्याला असे लोक जर येत असतील, नको नको ते बोलत असतील, तर तेही तुझे प्रारब्ध संपवण्यासाठीच आलेले आहेत, हे मात्र लक्षात ठेव. तू फक्त प्रत्युत्तर करू नकोस. अशा लोकांना एकच सांग की तुझ्या या स्वामीला अंत नाही, तुझ्या या स्वामीला उगम नाही, तुझ्या या स्वामीला अंत नाही, तुझ्या या स्वामीला उगम नाही. हा त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही. त्यांचं स्मरण जो करेल देहभान विसरून त्यांच्या स्वामी येतील मागून आणि कानात जातील सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचे 3ही स्वामी संदेश तुम्हाला समजले असतील. तर ह्या संदेशामार्फत आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की आपण जेव्हा स्वामी सेवेत असतो, आपण जेव्हा देवाचं काहीतरी करायला लागतो, तेव्हा आपल्याला विरोध करणारे देखील आपल्याला भेटतील, आपल्याला मागे ओढणारे भेटतील. पण अशा वेळेस आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं आहे. आपलं मन भरकटू द्यायचं नाही आणि त्यांना प्रतिउत्तर तर अजिबात करायचं नाही, कारण कदाचित आपले प्रारब्ध संपवण्यासाठी हा सगळा स्वामींनी रचलेला खेळ असावा. आणि त्यामुळे ही परीक्षा देत असताना आपल्याला फक्त आपली प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. या उलट आपल्याला कुठलाही गैरवापर, गैरमार्ग निवडायचा नाही, कुणाला प्रतिउत्तर करायचं नाही, फक्त सरळ मार्गावर चालत राहायचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेरच काढणार आहे, हे डोळे झाकून मान्य करा. तर स्वामी भक्त हो, संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच स्वामी संदेश जाणून घ्यायचे असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.